मस्त आहे घर. थँक्यू. दूध. करिश्मा बेटा, मम्मा पप्पा, हा राघव. राघव, मम्मा पप्पा. हॅलो. तुझे मम्मी पप्पा घरी आहेत हे सांगितलं नाहीस तुम्हाला? अरे ते कुठे जाणार? अरे मीच तिला सांगितलं तुला सांगू नकोस म्हणून. काय तुम्ही मुलं अशा मीटिंग्सना घाबरता ना उगाच. अशा मीटिंग्स ना म्हणजे? अशा मीटिंग्सना म्हणजे काय? अरे लग्नाची बोलणी रे. बेबी सॉरी मी आहे. अच्छा तू आहेस. मग शोना प्लीज तू दार उघडून आत येशील का? बाबू माझं नेल पेंट खराब होईल ना. वेलकम. सो काय म्हणाले बाबा? मीटिंग कशी झाली? त्याने तुला कुठली पोझिशन ऑफर केली? तुला सांगू मला ना खूप आतून असं वाटतंय की ते तुला नक्कीच मॅनेजरची पोझिशन ऑफर करणार. बघ तू. आणि सगळ्यात महत्वाचं आईने माझ्यासाठी घरी लोणचं घातलं होतं ते ती पप्पांकडे पाठवणार होती तुला देण्यासाठी की तू मला द्यावा म्हणून. तर तू आणलंस का ते? म्हणजे विसरला नाहीयेस ना? खूप प्रश्न विचारल्याने नेल पेंट खराब नाही होत का तुझं? नाही मी नुसतं विचारतोय. सॅडली नाही. पण तू सांग ना मला. मला किती टेन्शन येतं माहितीये. अरे तू उभा कायस? बस ना. तुम्ही बसा ना. हो बस. राघव, अरे करिश्मा तुझ्याविषयी इतकं बोलत असते की आम्हाला असं वाटतंय आम्ही आधीपासून तुला ओळखतोय. मम्मा प्लीज. अगं असं कसं करिश्मा बेटा? राघवला कळलं पाहिजे ना की तू सतत त्याच्या नावाचा जप करत असतेस. ते तुला तो किती आवडतो ते तुम्हाला माहितीये तिला मी किती आवडतो ते? हो तर. अरे बेटा आमच्या करिश्मावर संस्कारच तसे आहेत. ती आमच्यापासून काही लपवत नाही. बरोबर आहे. टोटल ट्रान्सपरन्सी हे कोणत्याही नात्याचं गुपित आहे. आणि तुमचं नातं तर आत्ता कुठे सुरू होत आहे. आणि आम्ही तर आमच्या करिश्माला तिच्या जन्मापासूनच ओळखतोय ना. करेक्ट आहे. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.